गव्हाण गावाला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या मागणीवरून आज आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला यश मिळाले। त्यानुसार आजपासून गावाला आवश्यक असलेली पाणी पुरवठा करण्याचे सिडकोच्या वतीने आश्वस्त करण्यात आले। तसेच या मोर्चाच्या अनुषंगाने गव्हाण गावाला हेटवणे पाणी पुरवठ्यातून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून त्या संदर्भात येत्या 5-6 दिवसात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे। तसेच नवी मुंबई उल्वे नोडचा विकास होत असताना त्यातील एक भाग असलेल्या गव्हाण गावात विविध समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे। त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल होत चालला आहे। त्यामुळे प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गव्हाण ग्रामस्थांचा सिडको प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाला प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, योगिता भगत, हेमंत पाटील, किरण देशमुख, अनंता ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य ऋषी कोळी, राजकिरण कोळी, राजन घरत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून मोर्चाची सुरुवात होणार होती। त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्रित झाले होते। यावेळी त्यांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गावाला दररोज जवळपास 3.5 लाख लिटर पाण्याची गरज आहे, मात्र पाणी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात सोडले जात असल्याने योग्य पुरवठा होत नाही। नियमित आणि मुबलक पाणी द्या अशी गर्जनाही त्यांनी यावेळी दिली। यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। दरम्यान मोर्चा मार्गस्थ होण्याआधी सिडकोचे सहाय्यक अभियंता त्या ठिकाणी हजर झाले होते। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने हेही या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी यामध्ये मध्यस्थी केली। नियमित आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीचा आवाज यावेळी घोंगावत होता। यावेळी सखोल चर्चा झाल्यानंतर गव्हाण गावाला मुबलक पाणी देण्याचे सिडकोकडून आश्वासन देण्यात आले। त्यानुसार आजपासून आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वस्त करण्यात आले। त्याचबरोबर यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी गव्हाण गावाला स्वतंत्र नवीन पाईपलाईन आणि ती हेटवडी पाणी पुरवठ्यातून मिळण्याची मागणी या मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आली। सर्वंकष चर्चा झाल्यानंतर येत्या 5 ते 6 दिवसात सर्वपक्षीय मंडळींच्या सोबतीचे सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सूचित केले। त्यानुसार ही बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येणार आहे। त्यामुळे सदरचा मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला। नियमित पाणी पुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले। आम्ही सहकार्य करणारी लोक उगीच आम्हाला एकदम भडका करून कुठेतरी आम्हाला कुठलं पाऊल रजाने साहेब उचलायला लावू नका, नाहीतर मग काय होईल साहेब, परत केसेस आम्हाला काही सवय झाली साहेब, त्याच्यामुळे केसेसनी काही विषय नाही। परंतु साहेब जर सॉल्व्ह होणारी गोष्ट आहे तर ती सॉल्व्ह झाली पाहिजे आणि तुम्ही गाववाल्या तिथले स्थानिक आहात म्हणून नाईक साहेब तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, आज जसं 3.5 लाख सोडलं, तुम्ही पुढचे काही दिवस जेवढं ऍडजस्ट होईल तेवढं जास्त पाणी वसंतचेट सोडावं ही हेमंतचेट आपल्या सर्वांकडून आमची रिक्वेस्ट आहे। आणि पुढच्या हे आता 3 दिवस सुट्टीचे बरोबर आहे, पुढच्या 4 दिवसात भाऊ मामा आपल्याला सिडको सोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यांच्यावरचे त्यांच्यासोबत रजाने साहेब आपणच त्याच्यात उपस्थितीत असावं। आम्ही आजच ग्रामपंचायतीचं आपल्याला नवीन लाईन पाहिजे, हेटवणीतून पाहिजे। ग्रामसेवक कुठे आहे? हा साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्पेसिफिक त्याच्यात मेन्शन करा की आम्हाला हेटवणीतून 1.5 किलोमीटर जी लागेल ती लाईन सेपरेट गव्हाणला आम्हाला पाहिजे। ती लाईन लवकरात लवकर सँक्शन करून पूर्ण करून आणि मग ती लाईन टाकण्यात यावी आणि तोपर्यंत त्याच्यात खाली वर्णन करा, तोपर्यंत रोजची आम्हाला असणारी गरज मग जी काय 4 लाख असेल, 3.5 असेल या 5 असेल, ती आम्हाला रोजचं पाणी आम्हाला मिळावं एवढी रिक्वेस्ट आपण करूया।